बार्शी नाका अशोकनगर बीड जिल्हा परिषद शाळा समोर घाणीचं साम्राज्य वडार एकता परिषद महिला बीड शहर अध्यक्ष अनिताताई अनिल गायकवाड सामाजिक कार्यकर्ते बार्शी नाका अशोकनगर जिल्हा परिषद शाळेसमोर घाणीचे साम्राज्य वडारवाडा परिसरात घाणीचं साम्राज्य नगरपालिका दुर्लक्ष सीओ साहेब तुम्ही लक्ष घालताल का हाताची घडी तोंडावर बोट दिसून येत असल्यामुळे नागरिकांचा असं म्हणणं आहे उंठावर बसून शिवसाहेब शेळ्या लागतात का नगरसेवक अफसरभाई नगर परिषदचे इंजिनियर साहेब तुम्ही हाताची घडी तोंडावर बोट दिसून येत आहे असं नागरिकांचे म्हणणं आहे घाणीचा साम्राज्यामुळे लोकांना नागरिकांना खूप त्रास होत असल्यामुळे नागरिकांना वारंवार शिवसाहेबांना निवेदन देऊनही शिवसाहेब लक्ष घालीत नसल्यामुळे नागरिकांचा म्हणणं आहे नाल्या 2-3 महिने काढायला येत नसल्यामुळे नागरिकांना घाणीचं साम्राज्याचा खूप त्रास होत असल्यामुळे नगरसेवक साहेब लक्ष देणार का कानिस्त इलेक्शन आल्यास नागरिकांना आश्वासन देत असल्यामुळे हात जोडून निस्त मतदान मागता का असं नागरिकांचे म्हणणं आहे त्यास नागरिकांना खूप त्रास होत असल्यामुळे तुम्ही वार्डमध्ये जाऊन निस्त बघून डोळे झाकता का वारंवार तक्रार करूनही तुम्ही तिकडे लक्ष देत नाहीत बार्शी नाका अशोकनगर बीड वार्ड क्रमांक 24 मध्ये लक्ष देताल का मुकादमाची बदली करताना का असं नागरिकांचे म्हणणं आहे का की वारंवार तक्रारी करून नगरपालिकेचे कर्मचारी व मुकादम येत नसल्यामुळे खूप त्रास होत आहे नागरिकांना जिल्हा परिषद शाळेसमोर सुद्धा खूप घाण असल्यामुळे मुलांना यांना जाणाऱ्यांना त्रास होत असले नागरिकांना शाळेचे मुलं पण खूप त्रास सहन करीत असल्यामुळे साहेब तुम्ही लक्ष देणार का कोणाला आजार झाल्याच्या नंतर कोण जिम्मेदार राहील शिवसाहेब तुम्ही ह्याच्यावर लक्ष द्या असं नागरिकांचे म्हणणं आहे। सगळ्यांना नगरसेवक विनंती करते तुम्ही या इथं बघा आमची गल्ली स्वच्छ आहेत का बाथरूम कसे आहेत कोणी इकडे लक्ष देत नाही व्यवस्थित साफ करायला येत नाहीत सगळ्यांनी इथं राहिलं सगळे पट्टे जमा करतात बाथरूम साफ करतात मग हे नगरसेवक कशाला आहेत हे मुकदमा कशाला आहेत मुकदमाला येत इकडे बी येत नाही साफ करायला बार्शी नाका वडारवाडा नगरसेवक येऊन बघून नुसतं गेला ना